आज आमचा मावळंग्यातल्या आमच्या घरातला पहिला दिवस. ह्यावर्षी दिवाळी आम्ही इथेच साजरी करायची ठरवलेली. सकाळी उठले आणि अंगणातल्या छोट्याशा बागेची दखल घ्यावी म्हटली, तर इथे दिसलं आंबाडीचं झाड. थोडं जुनं वाटत होतं कारण ते फुललं होतं, पण सुंदरच दिसत होतं. तर असंच अंगणात चालत चालत काय नवीन दिसते आहे ते पाहत मी चालले होते. इथे छानसं फुलाचं झाड होतं आणि आंबाडी, माड, सुपारीची झाडं वगैरे वगैरे असं खूप काही दिसत होतं. छान चिऱ्याच्या दगडांवर चालत होते आणि जाणवलं खूप वर्षांनी आले आहे मी रत्नागिरीला. इकडची बाग बघायला म्हणून आले, पण थोडंसं रान झालं आहे आता. पावसाळा संपला की विकास काका हे सगळं काढतो. आता विकास काका कोण तर त्याची ओळख करून देईन मी नंतर. इकडे आले. इथे आधी गोठा असायचा आणि ह्या निळ्या पिंपात अमृत कोकम असतं हं, आणि ह्या आहेत सुपाऱ्या वाळत घातलेल्या. इकडे असायचा गोठा. आता नाही आहे. आता इथे फक्त स्टोरेज वगैरे असं आम्ही करतो. मग आज सगळे देव घासावे म्हटले. उद्यापासून दिवाळी ऑफिशियली सुरू होणार होती, म्हणून मी आणि आई बसलो सगळे देव घासायला. बराच वेळ घासले आणि फायनली झालं. जास्त काम आईनेच केलं. मग म्हटलं आंघोळीला जावं तर बंब पेटवायचा होता. हा असा असतो बंब आणि तेव्हाच पाणी गरम होतं. अर्थात एवढा उन्हाळा आहे इथे आणि उकाडा होतोय की बंबाच्या गरम पाण्याची गरजच नाही पडली. एनिवे, दाखवायला एस्थेटिक्स. मग तयार झाले आणि आज ठरवलं होतं पाट साफ करायला जाऊ. म्हणून माहिती नाही कोणाची काठी होती, पण घेतली आणि निघाले आणि कळलं हा रस्ता बंद आहे कारण बरेच दिवसात त्याचा वापरच केला नाही आहे. म्हणून दुसऱ्या रस्त्याने जायला निघाले. दुसऱ्या रस्त्याने म्हणजे तोच खरा रस्ता. इथे तिथे बघत काय काय नवीन दिसतं आहे. खूप वर्षांनी आली आहे खरं तर. त्यामुळे अशीच निघाले आणि आज ठरवलं होतं एकटी जाईन. खूप लहानपणी कोणासोबत तरी गेले होते. मला आठवतही नाही आहे कोणासोबत गेलेले. असं चालत चालत गेले. खरं तर कुठून आतमध्ये जायचं होतं तेही माहिती नव्हतं, पण आईने सांगितलं कुठून जायचं आहे. म्हणून चालत 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 जरा धाकधूक होतीच, कारण इथे आमच्या घराच्या थोडंसं बाहेरच बिबट्याचा वावर आहे असा बोर्ड आहे, त्यामुळे भीती वाटत होती. ह्याआधी मी असं कुठेतरी फिरायला जाऊन व्लॉगिंग केलं नाही आहे, त्यामुळे काही चुकलं तर माफ करा. अशी आहे वाट अगदी पाटापर्यंत आणि पाटाच्या सुरुवातीपर्यंत. मला पाट दिसत नव्हता, त्यामुळे मी जरा कन्फ्युज्डच होते, पण छान वाटत होतं. आजूबाजूला झाडं होती. छान वाट होती तशी. मध्ये मध्ये होतं काही ना काहीतरी दिसत होतं आणि पुढे जावं का असा प्रश्नही पडत होता. पण तेवढ्यात पाट दिसला आणि म्हटलं चला लेट्स फॉलो द पाट. मध्ये मध्ये फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि असा काही काही विचार करत चालत होते. जनावर दिसलं तर, वानर दिसलं तर, माकडं दिसली तर, माकडांनी माझी काठीच घेतली तर, आणि त्याहूनही भयंकर माकडांनी माझा मोबाईलच घेतला तर. पुढचा व्लॉग माकडांनीच कंटिन्यू केला असता. एनिवे, हळूहळू चालत होते. काठी घेतलेली कारण असं ऐकलं होतं की रानात कधीही जाल तर काठी आपटत चालावं. त्याने काय होतं, छोटे छोटे कोणी सरडे, पाली, साप असे काही जीवजंतू असतील तर ते पळून जातात आणि आपल्याला वाट देतात. एनिवे, बरंच चालत आलेले आणि बरंच बाकी होतं. हे सगळं काही व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही. जेवढं शक्य तेवढं दाखवलं. छान वाटत होतं. सावली होती. ऊन होतं, उकाडा होत होता, पण बऱ्यापैकी सावली होती. इकडे तिकडे चालत, मध्येच पाठून आवाज आला म्हणून मागे वळत, आजूबाजूला बघत चालत होते. मध्ये मध्ये कोळ्याची जाळी होती, त्यांना फुंकर मारत बाजूला करत चालत होते. पाटात पण खरं तर ह्याला म्हणतात पाटाला जाणं. म्हणजेच पाटात कुठे पाणी अडलं असेल,
पानं पडली असतील, पालापाचोळा असेल, दगड असतील, हे सगळं बाजूला केलं की पाट छान वाहतो. आपल्या घरापर्यंत अगदी न थांबता छान स्वच्छ पाणी येतं. आता आला हा मोठा बांधारा. म्हटल्यावर व्लॉगिंग थांबवलं आणि गपचूप मोबाईल वगैरे असं नीट हातात धरून त्यावरून गेले. म्हटलं नकोच रिस्क उगाच. एनिवे पार्क केला आणि गेले पुढे. दाखवते पाठी गेलेला. एनिवे असं चालत चालत गेले. बराच पालापाचोळा होता, सगळा बाजूला केला. काही ठिकाणी शेवाळंही लागलेलं, तेही काठीने बाजूला केलं. चलके 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 बरीच पानं पडलेली ॲक्च्युली. त्यामुळे सगळी साफ केली, शेवाळं साफ केलं, दगड होते कुठे कुठे पडलेले. मोस्टली तरी वानर वगैरे असे सगळे जे प्राणी असतात त्यांच्यामुळे हे सगळं होत असतं. एनिवे साफ करणं आपलं काम आहे, आपल्याला पाणी हवं असतं, त्यामुळे येस. सो गेले 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 आणि फायनली मध्येच फोटो आला कुठचा तरी. एनिवे गेले आणि मग मला ऐकू यायला लागला हळूहळू पाण्याचा आवाज. पाटाच्याच अगदी वर चढत गेलं पाटाला धरून की तिथे झरा आहे. ऑफकोर्स असणारच, पाणी कुठून तरी पडायला हवं ना. सो त्याचा आवाज ऑलरेडी यायला लागलेला आणि हळूहळू तो अगदी क्लिअरलीच ऐकू येत होता. मध्येच कुठून चालावं कळत नव्हतं, त्यामुळे अडखळत अडखळत चालत होते. पण मला माझे स्पोर्ट शूज जरा जास्तच, म्हणजे नॉट स्पोर्ट शूज बट वॉकिंगचे शूज जरा जास्तच साथ देत होते. त्यामुळे असे चालत चालत गेले. 2 क्षण असं वाटलं की परत जावं की काय, कारण विचित्र विचित्र पक्ष्यांचे आणि माहिती नाही कोणाकोणाचे असे आवाजही येत होते. पण म्हटलं जाऊया, आत्ता नाही तर कधी जाणार. आणि मग ह्या स्पॉटला आल्यावर मात्र खरंच त्या पाण्याचा आवाज सर्वात जास्त आणि क्लिअरली ऐकू येत होता. मग कळलं आय थिंक हा शेवटचा बंधारा असावा जो पार केल्यावर अगदी पोहोचेनच मग मी. असं छान सगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून व्हिडिओ काढला. मग व्हिडिओ बंद केला आणि तो बंधारा पार केला परत. आणि मग दर्शन घडलं ते त्या झऱ्याचं. पाऊस पडून गेला आहे त्यामुळे झरा आहे, पण आता पाऊस नाही आहे त्यामुळे बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे. बट अर्थात सगळ्यांना पुरेल एवढं पाणी खाली येतं. हे पाणी साधारण 4 ते 5 घरांमध्ये जातं आणि 24 तास पाणी मिळतं. ह्याहून अजून काय हवं. स्वच्छ नितळ पाणी होतं. त्यात गप्पी मासेही होते. मला फार भीती वाटते माशांची, त्यामुळे मी पाय वगैरे अजिबातच घालणार नव्हते आणि घालूही नाही आहे, पिण्याचं पाणी आहे ना. त्यामुळे असं आजूबाजूला बघितलं आणि इथे पोहोचण्याच्या आधी काठी जोरात आपटली 2-3दा. कारण बरेचदा असं होऊ शकतं की जनावरं कोणी गुरंढोरं पाणवठ्याला येतात. त्यामुळे घामाघूम जीव झालेला, पण आनंद होता की फायनली पोहोचले. मग म्हटलं थोडंसं पाणी पिऊया. अर्थात ते मासे बाजूला करून पिण्याची हिंमत नव्हती, त्यामुळे ज्या भागात साधारण वाहतं पाणी होतं आणि मासे नव्हते अशा भागात जाऊन पाणी प्यायला बसले. इतकं गोड पाणी होतं, फुल ऑफ मिनरल्स. एनिवे हौस भागली, बऱ्यापैकी पाठ स्वच्छ झाला आणि निघाले परत यायला. परत तेच वॉकिंग शूजनी साथ दिलेली आणि काठीची तर साथ होतीच. पटापट 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 चालत आले.
अर्थात सगळा व्हिडिओ परत मी शूट केला नाही आहे आणि हा आहे तोही अगदी 2x 3x स्पीडनी असं शेवाळं साफ करत होते आणि पानंही साफ केली. सतत पडतातच अर्थात, पण काही ठिकाणी अगदीच खोळंबा झालेला असतो त्या पाण्याचा, त्यामुळे त्या ठिकाणून जास्त काढायची. चालत 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 गेले आणि अर्थात बरंच काय काय दिसत होतं. मध्येच गवतातून आवाज येत होता, एखादा सरडा किंवा काहीतरी सरपटत गेलं आहे ह्याची जाणीव होत होती. पण एनिवे, बुडत्याला काठीचा आधार तसं. हे करांदे दिसले. अर्थात ते चांगले आहेत की नाही माहिती नाही, पण घेतले. काहीतरी तरी मिळालं पाहिजे ना, एवढं चढून वर गेले. अजून एक मिळाला, तोही घेतला. खरं तर खाली पडलेले करांदे चांगले नसतात असं माझा आजोबा मला नेहमी सांगायचे, पण एनिवे घेतला. भरपूर चालले आणि बऱ्यापैकी मी पोहोचत आलेले. तो बंधारा एकसारखा 2-3 बंधारे आहेत असे, ते सगळे क्रॉस करून जावं लागतं. ते एकसारखे येत होते. त्याला पार करताना मी काही कॅमेरा ऑन ठेवला नव्हता. मला जीवाची जास्त काळजी होती. एनिवे, काठीने खरंच खूप साथ दिलेली बरं का. खूप ठिकाणी पानं होती, त्यामुळे ती सगळी बाजूला करत चालत होते. मध्येच वारा येत होता, त्यामुळे अजून पानं त्यात जात होती. पण जसं मी म्हटलं, जिथे अगदीच पाणी पुढे जात नाही आहे किंवा पाण्याचा फ्लो फार कमी दिसतो आहे, तिथे कुठे ना कुठेतरी काहीतरी फार असं तुंबलेलं असतं, ते बाजूला करायचं की पाणी पुढे जातं. मस्त मॉर्निंग वॉक झाला. मिनी ट्रेक म्हणता येईल, कारण बराच ॲडव्हेंचरस होता, एकटीने जाण्यासाठी तरी नक्कीच. त्यामुळे मी गेले. असा झाला तो ट्रेक फायनली आणि जिथून सुरू केलेलं तिथे हळूहळू पोचते असं कळत होतं. ज्या अर्थी हे मध्ये मध्ये गेटेड प्रॉपर्टी दिसत होती, ह्यातली काही माझ्या ताईची पण आहे आणि काही बाकी लोकांची आहे, त्यामुळे त्यात आपण जाऊ नये असं मला अगदीच वाटत होतं. त्यामुळे नॉट टू इन्व्हेड एनीवन्स प्रायव्हसी. चालत फायनली मला कळलेलं की ओके, क्लोज इनफ आलेली आहे, कारण इथे पाट संपला. पाटाला बाय बाय केलं आणि परत वाट घेतली. आता घरही दिसायला लागलेलं ऑलमोस्ट, त्यामुळे पोहोचले. घामाघूम जीव झालेला आणि असं वाटत होतं की कधी एकदा जाते आणि ह्याच पाटाचं पाणी घरी जाऊन पिते. हश. एनिवे, हा असा चेहरा घेऊन आणि आनंद घेऊन मी परत आले होते आणि डोक्यात काहीतरी पडलेलं होतं जे मला कळलंही नव्हतं. एनिवे, सो असा सुरू झालेला दिवस. हळूहळू जात होते. स्पीड हळूहळू कमीच झालेला होता, बट एनिवे मज्जा आली. एकटीला जाता आलं ह्याचा आनंद होता आणि आई बाबा अजूनही शोधत आले नाही त्याचा जास्त आनंद होता. हेच ते झाड जिथून सुरुवात केलेली ट्रेकची आणि फायनली पोहोचले. आणि इथून तर घरच दिसतं समोर, त्यामुळे बाहेर आले रस्त्यावर आणि घरात चालत गेले. घरी गेले आणि हुश्श केलं, पण मजा आली. खूप दिवसांनी असा मॉर्निंग वॉक झाला. पाटाला गेले, पाट स्वच्छ केला, त्याचाही आनंद होताच. त्यात मला प्रश्न पडलेला की आमच्या घरी येणारी पाटाची वाट दिसतच नव्हती. आईला विचारलं तर कळलं त्याच्यावर फरशी टाकली आहे, त्यामुळे तिथे पाट तो दुसरीकडे मोडला गेला आहे हे आपल्याला दिसत नाही. एनिवे, घरी आल्यावर बरं वाटलं आणि आल्याच आईने इन्स्ट्रक्शन दिली की आणलेले करांदे चांगले आहेत का आधी विकास काकाला विचार. त्यामुळे विकास काकाला शोधत करांदे घेऊन मी गेले आणि विकास काका जिथे सापडणार होता तिथे बरोबर पोहोचले. त्याचा ब्रेक असतो, आपण कॉफी ब्रेक आणि टी ब्रेक घेतो, तो मात्र सुपारी ब्रेक घेतो. त्याला म्हटलं बघू दे मला सुपारी, काय खातोयस? तर हसत मला सुपारी दाखवत होता. मग त्याला विचारलं हे करांदे चांगले असतील का? तर म्हणाला कडू असतील. मग काय, उचलले आणि टाकून दिले. बरं, एक आतमध्ये अंगणातच पडला, त्यामुळे घेतला आणि परत फेकला.
एनिवे मग जरा विकास काकाशी गप्पा मारल्या. तो मला विचारत होता नोकरी हे ते. मजा आली खूप दिवसांनी. मग गीता मावशीने घावन पाठवलेलं आणि त्याच्याबरोबर लोणी आणि कसली तरी चटणी होती मिक्स केलेली, ती छान लागत होती. त्यामुळे बरेच दिवसांनी नाश्ता पण केला. आणि हा लाईट नॅचरल लाईट आहे. एनिवे मग कॉफी प्यायली आणि बाकी कामं करता करता जेवायची वेळ आली. जेवण गीता मावशीने पाठवलेलं पण करायचं नव्हतं. मग जेवण झाल्यावर मी आणि आई इथे वैशाली काकूशी गप्पा मारत बसलो. वैशाली काकू आणि विकास काका हे कितीतरी वर्षांपासून इथे काम करत आहेत. म्हणजे आई लहान होती तेव्हापासून आणि माझी मावशी सांगते तिच्या लहानपणीपासून. त्यांनाही आठवत नसेल किती वर्षांपासून ते इथे काम करत आहेत. वैशाली काकू शेजारच्या घरात भाग्यश्री ताईकडे सुपारीचंच काम करत होती. वाळत घालत होती, सोलत होती एकीकडे आणि एकीकडे आमच्याशी गप्पा मारत होती. असं अंगणाच्या मध्ये फक्त छोटंसंच डिवायडर आहे. अदरवाईज आम्ही आणि आमचे नेबर्स आमचं चांगलंच आहे. आम्ही इथे बसलेलो. मग मी गेले वैशाली काकू नक्की काय करते आहे बघायला. तर तिला वाटलं की मी नेटवर्क शोधत शोधत आले आहे. मला ती अगदी प्रेमाने सांगत होती तुला माहिती आहे तिकडे जा तिकडे आणि तिथे नेटवर्क असतं आणि ती मला सांगत होती सगळे तिकडेच जातात नेटवर्कसाठी. मग मी तिला सांगितलं मी नेटवर्क शोधायला नाही आले आहे, मी तुझा व्हिडिओ बनवते आहे. मग हसायला लागली. क्यूट. मग असाच टाईमपास करत करत दिवस जात होता. इथे भरपूर सुपाऱ्या वाळत घातल्या होत्या. अर्थात हा मेन बिझनेसच आहे. तेवढ्यात मला इथे काहीतरी दिसलं. हे मला पाटाला गेलेले तेव्हाही दिसलेलं आणि हे मी ह्याचा व्हिडिओ बघितला. ह्याला शॅम्पू समथिंग म्हणतात. एनिवे हे दूध गीता मावशीने पाठवलेलं. त्यांच्याकडे म्हशी आहेत, गोठा आहे छान, त्यामुळे निरसं दूध होतं. ते आम्ही तापवणार होतो आणि त्याची मी छान कॉफी करणार होते. सो हे निरसं दूध नुसतं प्यायला इतकं मस्त लागतं. बट ऑफकोर्स पचायलाही जड असतं. त्यामुळे बी केअरफुल. एनिवे दूध तापवलं, कॉफी केली आणि एक मूवी बघायचा राहिलेला इतके वर्ष. त्यामुळे कॉफी, मूवी आणि तो गार्लिक टोस्ट घेऊन मी बसले होते. आई बाबाही चहा पित होते. मग फायनली कॉफी वगैरे पिऊन झालं आणि मग आठवलं बेसनाचे लाडूच केले नाही आहेत. त्यामुळे मग बेसन भाजायला घेतलं आणि एकीकडे मूव्ही चालूच होता. बेसनाचे लाडू इज लाईक लव आणि त्याच्याशिवाय दिवाळी कशी होईल ते केलं. मग अजून एक कंदील करायचा होता, तो ॲक्च्युली करायचा होता. हा व्हिडिओ जरा गणला आहे, त्याच्या आधीचा व्हिडिओ माहिती नाही कुठे गेला. बट एनिवे मोर दॅन हाफ डन होता तेव्हा परत कॅमेरा चालू केला आणि बसले करायला. आई बाबाही होते आणि ऑफकोर्स आमची काहीतरी बडबड चालू होती आणि आम्ही फिगर आऊट करत होतो काय कुठे लावायचं आहे. आणि येस ऑलमोस्ट झाला होता. ती झालर वगैरे लावायची होती. काहीतरी बडबड मस्ती, माझं आणि बाबाचं भांडण असं सगळं चालू होतं. आईला रिअलाईज झालं कॅमेरा आहे आणि दोघींनी स्माईल केलं. ती झालर इतकी मस्त दिसत होती. झिरमिळ्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या होत्या. एनिवे तर असा तो कंदील बनवून झाला आणि परत ह्या व्हिडिओचं काय घडलं मला कळलं नाही. पण अख्खा व्हिडिओ झाला नाही आणि डायरेक्ट एंड प्रॉडक्टच दिसेल तुम्हाला आता. तरी बराचसा झाला आणि मग तो कुठेतरी थांबला. एनिवे दिस वॉज द एंड प्रॉडक्ट. मस्त मज्जा आली हे करून. हा ग्राहक संघातून घेतलेला होता. नो पेड प्रमोशन बट एनिवे खूप प्रेटी होता. मग इथे पाटाचं पाणी आलेलं तर आई म्हणाली कळशी भरून ठेव. मग त्याचा व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे म्हणून कळशी धुतली आणि कळशी भरायला घेतली. सुरुवातीला जरा सोपी होती बट एनिवे नंतर जड झाली. एका हाताला झेपत नव्हती. भरली. हे सगळं पाणी प्यायला डायरेक्टली वापरतो. उकळायला लागत नाही, काहीच नाही आणि गार असतं आणि फुल ऑफ मिनरल्स. त्यामुळे इकडचं पाणी डायरेक्ट प्यायचं आणि हे काही म्हणजे
संपत नाही पाणी, हे चालूच असतं. कधी कधी आम्ही बंद करून ठेवतो आणि टाकीत पाणी भरतो, कारण थोडंसं सेव्ह करून ठेवायलाच पाहिजे पाणी. एनिवे, मग हातपाय धुतले, चेहरा धुतला, पाणी प्यायलं, चूळ भरली, सगळं केलं. मल्टीपर्पज आहे तो पार्ट. एनिवे, असं सगळं झालं. मग रेडी झालो आणि गीता मावशीकडे जायला निघालो. त्याआधी हा कंदील छान दिसत होता. दोन्ही कंदील छान दिसत होते रात्री, त्यामुळे त्याचा एक छान एस्थेटिक फोटो काढला. आणि हे असे आम्ही परत आलो ह्या अंधारात आणि फक्त गाडीचा लाईट एवढंच होतं. खरं तर हे खूप स्कॅरी आहे, पण आई बाबा असतात बरोबर. ऑफकोर्स. आणि स्ट्रीट लाईट्स नाही, काहीच नाही. त्यामुळे एनिवे, आल्यावर बेसनाचे लाडू वळले. त्याच्यात साखर घालायची बाकी होती आणि वेलची पूड घालायची बाकी होती, ती घातली आणि वळले. अर्थात म्हणजे ते आत्ता खूपच मऊ आहेत, त्यामुळे दिस इज फर्स्ट राऊंड ऑफ वळणे. आणि मग नंतर परत वळावे लागतील जरा घट्ट झाले की. सो ऑफकोर्स मॅन्डेटरी फेवरेट फराळ. हे सगळं झालं. दुपारचं थोडंफार जेवण उरलेलं, तेच जेवलो आणि दॅट वॉज इट फॉर द डे. बाकीचा फराळ पण गीता मावशीकडूनच होता. अगदी घरच्यासारखाच फराळ असतो, त्यामुळे कशाला बनवायचा. फक्त लाडू इज मॅन्डेटरी, कारण लाडूची क्वांटिटी जी खातो ती विकत घेणं परवडणार नाही. हे गुड नाईट.